हैं वार्ताकार। अगर अपनी दिनचर्या में आप दूध का समावेश करते हैं तो यह खबर आपके लिए है, क्योंकि आजकल जो दूध मिल रहा है वह शुद्ध नहीं है। इसकी तहकीकात करना बहुत ज़रूरी है। मिली जानकारी के अनुसार महाराष्ट्र के नंदुरबार में स्थानिक अपराध शाखा और स्थानिक पुलिस ने एक बड़ी कार्रवाई करते हुए पशुओं का दूध बढ़ाने वाले घातक इंजेक्शन बनाने वाले गिरोह का पर्दाफाश किया है। पुलिस ने शहर के गौलीवाड़ा इलाके में एक घर पर छापा मारकर करीबन 20,20,000 रुपये का अवैध रसायन जब्त किया है। इस मामले में 2 लोगों को गिरफ्तार भी किया गया है। सबसे बड़ी बात यह है कि इस इंजेक्शन का इस्तेमाल कर जो दूध तैयार किया जाता था वह पशुओं के लिए नहीं बल्कि इंसानों के स्वास्थ्य के लिए अत्यंत हानिकारक और जानलेवा है। इस तरह की जो जांच में सामने आया है। फिलहाल इस मामले में पुलिस ने आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है और मामले की जांच जारी है कि इस गिरोह ने कहां और इस तरह के रसायन भेजे हैं। हां, चालू द्यायला काही अडचण नाही. चालू द्यायला काही अडचण नाही ना. जवळ घेऊ. हो. सर, नंदुरबार शहरामध्ये काही भेसळयुक्त दुधासाठी काहीतरी औषधे वापरले जात होते असं काही प्रकार समोर आलेला आहे. नेमका काय विषय आहे आणि कितीचा मुद्देमाल सापडलेला आहे? नमस्कार, मी श्रवण दत्तायस, पोलीस अधीक्षक नंदुरबार. आज नंदुरबार शहर हद्दीत एक गोपनीय बातमीदार माध्यमातून एक अशी बातमी मिळाली होती की दूध देणारे जनावर यांना एक रसायन मिश्रण इंजेक्शन रूपाने देऊन त्या जनावराची जी दूध देण्याची क्षमता आहे ते वाढवून जास्त दूध ड्रॉ करण्याचा एक प्रकार चालू होता. बातमीनुसार एक बंद घरामध्ये अशा रसायन बनवण्याची एक छोटा कारखाना चालू होता. तर आज पोलिसांनी, नंदुरबार शहर पोलीस त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार यांनी या कारखान्यावर धाड टाकून तिथे जे उपस्थित आरोपी आहे आणि ते रसायनची जे बॉक्सेस आहे आणि त्यांना बनवण्यासाठी जो रॉ मटेरियल लागतो त्याचबरोबर ऑलरेडी बनवून ठेवलेले जे काही रसायन आहे, इंजेक्शनची बॉटल्स आहे, ते हस्तगत करण्यात आले. यामध्ये एकूण जवळपास 18 लाख रुपयांच्या किमतीच्या जे रसायन आहे, त्यामध्ये बनवलेलं रसायन त्याचबरोबर रॉ मटेरियल असा जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे. ह्या रसायनांमुळं काय नेमकं परिणाम होते मानवी आरोग्यात? नेमकं काय घातक होते? सध्या त्या रसायनाबाबत अजून तपास करून त्याचे जे काही साईड इफेक्ट्स आहे, त्याच्यामुळे होणारे जे काही दुष्परिणाम आहे ते आपण ऑफिशियली तपासामध्ये त्याची जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून रिपोर्ट्स घेऊ. परंतु प्रथमदर्शनी असं दिसते की हा एक आर्टिफिशियली जे केमिकल्स देऊन जनावरांची जे काही हार्मोनल चेंजेस आहेत ते करून त्याच्यातून जास्त दूध उत्पादन करण्याचा एक प्रकार चालू होता. आणि हे जो आरोपी होते हे या इंजेक्शन वेगवेगळे लोकांना त्यांचे डिमांड, विनंतीनुसार विकत होते. आणि याच्यामुळे जे काही दूध देणारा जनावर आहे त्याच्यामध्ये जे काही चेंजेस होतात, त्याचबरोबर जे काही येणारी उत्पादन आहे दुधाची तीसुद्धा अडल्ट्रेटेड असण्याची पूर्ण शक्यता असल्याने याच्यामध्ये जे अडल्ट्रेशन ऑफ फूड या कलम अंतर्गत आपण गुन्हा दाखल करून पुढचा तपास करत आहोत.